शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती। मुंबईला येण्यापूर्वी गोविंदबाग निवासस्थानी फोन, मात्र शरद पवारांच्या कुटुंबियांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा जनता दरबार। बारामतीकर अजितदादांच्या सहयोग निवासस्थानी दाखल। अजित पवारांचा वारसा चालवत आता सुनेत्रा पवारांकडून नागरिकांच्या समस्यांचं निवारण। शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं मत। दोन्ही पक्षातील वरिष्ठांची पवारांना विनंती, तर एक उमेदवार राज्यसभेवर पाठवणे इतकंच महाविकास आघाडीकडे संख्याबळ। संजय राऊतांची माहिती। मंत्री नरहरी झिरवळ सकाळपासून नॉट रिचेबल। मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री झिरवळ अडचणीत। लाच प्रकरणी लिपिक राजेंद्र ढेरिंग अटकेत। मुंबईमध्ये परप्रांतीयांची लोकलमध्ये मुजोरी। बीकेसी इथं कार्यरत असणाऱ्या एमएसएफ जवानाला 4 ते 5 परप्रांतीयांकडून मारहाण। आधी झालेल्या वादानंतर टोळक्याला बोलवून मारहाण। उरणचे आमदार महेश बालदींच्या बंगल्याच्या आवारात एका तरुणाचा धिंगाणा। हातात कोयता घेऊन मध्यधुंद अवस्थेत तरुण थेट बालदींच्या बंगल्याबाहेर। पोलिसांकडून तरुणाला अटक। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची आज बैठक। मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक। दरवर्षी 27 फेब्रुवारीला मनसेकडून होतं कार्यक्रमाचं आयोजन। साखर कारखान्यांबाहेर आता शासकीय वजन काटे। ऊसाची काटामारी टाळण्यासाठी उपाययोजना। ऑनलाईन डिजिटल वजन काटे बसवण्याबाबत वैधमापन विभागाला आदेश। भिवंडीतील माजी महापौर विलास पाटलांना आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतल्याची माहिती। पालिका निवडणुकीनंतर विलास पाटील आणि भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या गटात झाला होता वाद। एसटी बसमध्ये चालक वाहकांचं ऑन ड्युटी मद्यप्राशन। परतवाडा पुणे बसमधील धक्कादायक प्रकार। मध्यधुंद बस चालकाचा खामगाव बस स्थानकात राडा। पुण्याच्या शिरूरमधील काळे कुटुंबियांवर काळाचा घाला। मध्यरात्री अपघातात तिघांचा मृत्यू। कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस अधिकचा तपास करत आहेत। मे पासून पुन्हा सुरू होणार मोनो रेल्वेची सेवा। सततच्या बिघाडांमुळे मोनो रेल होती बंद। सुरक्षा चाचणी पूर्ण केल्यानंतर मोनो रेल सेवेत येण्यास सज्ज।